मागील महिन्यात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशामध्ये रेवडी वाटून मते मागण्याची संस्कृती रुजत असून ती आपल्या देशाच्या विकासासाठी घातक असल्याचं म्हणलं होतं. थोडक्यात त्यांनी सध्या ज्या काही घोषणा केल्या जात आहेत, मोफत हे देऊत, मोफत ते देऊत, या सर्व घोषणा देऊन राजकारण करणाऱ्यांवरती टीका केलेली होती. आता मी हे परत का सांगतोय, तर माननीय सुप्रीम कोर्टानं बुधवारी एक सूचना केलेली आहे. एक अपेक्स बॉडी बनवायला हवी, जी राजकारणी हे मोफत वाटू, ते मोफत वाटू या ज्या काही घोषणा करतात याला कंट्रोल करेल. यासोबतच गेल्या काही दिवसांपासून माय सबसिडी युअर रेवडी ही चर्चा सुद्धा होताना दिसते. आता सुप्रीम कोर्टानं ही सूचना करण्याचं कारण काय होतं, तर राज्यांचं गेल्या काही वर्षांपासून उत्पन्न जे आहे ते घटतंय, म्हणजे महसूल कमी होत चाललेला दिसतोय, पण त्यांचा खर्च हा वाढतोय. याच्यामुळेच आज आपण सविस्तरपणे बघणार आहोत की हे रेवडी कल्चर नेमकं आहे काय, सुप्रीम कोर्टाने ज्याला फ्रीबीज म्हणलेलं आहे ते नेमकं आहे काय, आणि सध्या राज्यांची परिस्थिती या फ्रीबीजला अनुकूल का नाही, म्हणजे सुप्रीम कोर्ट तसं का म्हणते याची कारण सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. निवडणुकांचा सीझन सुरू झाला की राजकीय पक्ष आधीच्या काळामध्ये दोन पॉप्युलर घोषणा करायचे बघा. आम्ही जर का सत्तेमध्ये आलो तर रोजगार देऊ, आणि आम्ही जर का सत्तेमध्ये आलो तर गरिबी हटवू. आता काळ बदललेला आहे, ट्रेंड सुद्धा बदललेला आहे. आता घोषणा काय असतात, आम्ही सत्तेमध्ये जर का आलो तर लॅपटॉप देऊ, आम्ही सत्तेमध्ये जर का आलो तर वायफाय देऊ, किंवा सध्या ज्या काही पॉप्युलर घोषणा आहेत ते म्हणजे इलेक्ट्रिसिटी फी देऊ, आणि मागची जी बिलं आहेत ती सुद्धा आम्ही तुमची माफ करू. आता हे जे वायदे जाहीरपणे केले जातात, तर हे करण्यामागची कारण फार सोपी आहेत बघा. स्वतःची वोट बँक तयार करणं हे यामागचं महत्वाचं कारण आहे. आणि हे जे काही फ्री दिलं जातं ना, यालाच फ्रीबीज असं म्हणलेलं आहे. मतदारांना खुश करण्यासाठी हे जे फ्री देण्याच्या घोषणा होत आहेत, किंवा हे जे जाहीरपणे आश्वासन दिलं जाते, वचन दिलं जाते, हे लॉंग टर्म मध्ये टिकणारं नाही. याच्यामध्ये जवळचा फायदा दिसत असला तरी लांबचं नुकसान होणार हे नक्कीच. याच्यामुळेच सुप्रीम कोर्टानं ही सूचना केलेली आहे की याच्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी एक अपेक्स बॉडी असायला हवी. आता या सर्व गोष्टींना अजून एक अँगल आहे, तो म्हणजे आपल्या इथं राज्य सरकारांनी या वर्षी आत्तापर्यंत, म्हणजे आपले इथले पूर्ण देशातले राज्य सरकार म्हणतोय मी या ठिकाणी, या सर्वांनी या आर्थिक वर्षात आत्तापर्यंत जवळपास 1,00,00,000 कोटी रुपयांच्या वेलफेअर स्कीम्स ज्या आहेत या जाहीर केलेल्या आहेत. आता राज्यांनी या स्कीम्स तर जाहीर केल्या, परंतु त्यांनी स्वतःचं उत्पन्न काय आहे, येणारा महसूल काय आहे, आणि आपण खर्च नेमका किती करणार आहोत या सर्वांचा ताळा केलेला आहे किंवा नाही हे स्पष्टपणे लक्षात येत नाहीये. आणि याच्यामुळेच आपण या राज्यांचा ताळा नेमका काय आहे हे सुद्धा पुढे जाऊन बघणार आहोत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मागे एक अहवाल जाहीर केला होता. याच्यामध्ये त्यांनी फ्रीबीज कशाला म्हणावं हे सांगितलेलं होतं. त्यात ते असं म्हणतात, जर का सरकारकडून किंवा राजकीय पक्षांकडून पीडीएस म्हणजे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, रोजगार निर्मिती, शिक्षण आणि आरोग्य याच्यावरती जर का पैसा खर्च केला जात असेल, किंवा पैसा खर्च करण्याचं त्यांच्याकडून आश्वासन दिलं जात असेल, तर त्याला फ्रीबीज मध्ये गृहीत धरता येणार नाही. म्हणजे पीडीएस पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, मनरेगा जे आहे, जे आपल्या इथं रोजगार निर्मितीसाठी आहे, याचा गरिबी दूर होण्यामध्ये कुठंतरी जाऊन फायदा होत असतो, आणि तसे अहवाल सुद्धा आहेत. त्याच्यामुळं यांना फ्रीबीज मध्ये धरता येणार नाही. म्हणजे जर का उद्देश आपण समजून घेतला तर उद्देश काय आहे याच्यावरून फ्रीबीज काय आहे हे ठरत असतं. पण जर का एखादं सरकार किंवा राजकीय पक्ष मोफत वीज देण्याविषयी बोलत असेल, मोफत पाणी देण्याविषयी बोलत असेल, किंवा मोफत सार्वजनिक वाहतूक सेवा देऊत, मागील तारखेपासून बिलं माफ करूत, किंवा कर्ज माफी देऊत असं सांगत असेल, तर त्याचा उल्लेख जो आहे हा फ्रीबीज मध्ये करण्यात येतो. दिल्ली, पंजाब यांसारख्या राज्यामध्ये मोफत वीज जी आहे या संदर्भात आश्वासन देण्यात आलं होतं, आणि त्या ठिकाणी ते चाललं. पण गोवा राज्यामध्ये सुद्धा मोफत वीज देऊत वगैरे आश्वासन दिलं होतं, पण त्या ठिकाणी ते वर्कआउट केलेलं नाही. मग जर काही मोफत वीज दिली जात असेल, किंवा तसं आश्वासन दिलं जात असेल, तर त्याला फ्रीबीज मध्ये गृहीत धरण्यात येतं. आता याला फ्रीबीज मध्ये का धरतात, कारण की याच्यातून कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर जो आहे हा कोणताही जनरेट होत नाहीये. काही जण म्हणतील की पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जी आहे याच्यातून तर कुठं काय आपल्यासाठी जनरेट होत आहे, तर तसं नाहीये बघा. पीडीएस मध्ये प्रत्येक गरजू व्यक्तीला अन्नधान्य दिलं जातं, ज्यातून ती व्यक्ती आपल्या देशासाठीच्या श्रमशक्तीचा भाग बनते. यासोबतच ज्या वेळेस कोणतेही सरकार किंवा राजकीय पक्ष हे शिक्षण आणि आरोग्य हे देण्याविषयीच्या घोषणा करतो, तर त्याचा उपयोग ह्युमन कॅपिटल
जनरेट करण्यासाठी होत असतो. आता हे ह्युमन कॅपिटल जे आहे हे आपल्या देशाचं भविष्य सुनिश्चित करत असतं. त्याच्यामुळं हे फार महत्वाचं आहे. आता या फ्रीबीजमुळं होतं काय? तर बघा, राज्याची क्रेडिट ग्रोथ जी आहे ही खालावते. बँकांची परिस्थिती जी आहे ती सुद्धा खालावते. यासोबतच त्या त्या राज्यामध्ये येणारी जी इन्व्हेस्टमेंट आहे ती सुद्धा कमी होते आणि सर्व गोष्टी किंवा बहुतांश गोष्टी जर का फ्री मिळतायत तर लेबर फोर्स जो आहे हा सुद्धा कमी होतो. कारण की फ्री मिळते तर काम का करावं ही वृत्ती वाढत जाते असं अभ्यासक सांगतात. आता डेटा काय सांगतो ते सुद्धा बघूयात. 2022-23 या आर्थिक वर्षासाठी फ्रीबीज संदर्भातला डेटा काय सांगतो, तर आंध्र प्रदेश या राज्याचं जे काही त्यांचं ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट आहे याच्यातील 2.1% जे आहे हे त्यांनी फ्रीबीजसाठी दिलेलं आहे. यासोबतच त्यांचं जे रेव्हेन्यू रिसिप्ट आहे त्या रेव्हेन्यू रिसिप्ट पैकी 14.1% इतका जो त्यांची अमाऊंट आहे ती त्यांनी फ्रीबीजसाठी दिलेली आहे. अजून त्यांचा जो ओन टॅक्स रेव्हेन्यू आहे याच्यातील सुद्धा 30.30% त्यांनी फ्रीबीजसाठी दिलेले आहे. नंतर क्रमांक आहे तो म्हणजे पंजाबचा. पंजाबने त्यांच्या ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट पैकी 2.7% जे आहेत हे फ्रीबीजसाठी दिलेले आहेत. रेव्हेन्यू रिसिप्ट पैकी 17.8% आणि टॅक्स रेव्हेन्यू पैकी सर्वाधिक असं 45.40% हे त्यांनी फ्रीबीजसाठी आतापर्यंत दिलेले आहेत. नंतर वेस्ट बेंगॉल जर का बघितलं तर त्यांनी त्यांच्या ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट पैकी 1.1% फ्रीबीजसाठी, 9.5% हे रेव्हेन्यू रिसिप्ट पैकी जे आहेत हे फ्रीबीजसाठी आणि 23.8% हे टॅक्स रेव्हेन्यू मधले फ्रीबीजसाठी दिलेले आहेत. आणि झारखंडमध्ये सुद्धा काही वेगळी परिस्थिती नाहीये. त्यांनी त्यांच्या ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट पैकी 1.7% हे फ्रीबीजसाठी दिलेले आहेत. रेव्हेन्यू रिसिप्ट पैकी 8% ते त्यांनी फ्रीबीजसाठी दिलेले आहेत आणि त्यांच्या टॅक्स रेव्हेन्यू पैकी 26.7% जे आहेत हे फ्रीबीजसाठी दिलेले आहेत. आता या सर्वाचा थेट परिणाम असा होतो की जे टॅक्स पेयर आहेत त्यांना असं वाटू शकतं की जर का गव्हर्नमेंट सगळं काही फ्रीमध्ये देणार असेल, माझे जे कष्टाचे पैसे आहेत जे मी टॅक्स रूपाने सरकारकडे जमा करतोय याचा उपयोग जर का फ्री गोष्टी वाटण्यामध्येच होणार असेल तर मी टॅक्स का पे करावा. म्हणजे एका गटाला याच्यातून फायदा जरी दिसत असला तरी एका गटाला हे असं वाटू शकतं. फ्रीबीजमध्ये सर्वात पॉप्युलर काय झालं तर मोफत वीज आणि या संदर्भातला डेटा जो आहे तो हे बघणं फार गरजेचं आहे. बघा, आपल्या इथं जे डिस्कॉम आहेत म्हणजे देशभरात राज्याचं जे डिस्कॉम आहे या सर्वांची परिस्थिती फार वाईट आहे. बघा, त्यातील सर्वाधिक हिट जी जाणवलेली आहे ती तमिळनाडूला आहे. त्या ठिकाणी 2019चा जर का लॉस बघितला तर तो 12,000 कोटीच्या आसपास आहे. आणि हिमाचल सारखं राज्य जे आहे हे मात्र या संदर्भात प्रॉफिटमध्ये गेलेलं दिसतंय. मधली 2 वर्ष ज्यावेळेस सर्व काही ठप्प होतं त्यावेळेस सप्टेंबर 2021 मध्ये महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनीला महाराष्ट्रातल्या ग्राहकांकडून तब्बल 73,897 कोटी रुपये हे वीज बिलापोटी येणं होतं. आणि या संदर्भातला लेटेस्ट डेटा काही मला मिळालेला नाही. म्हणजे सध्या लॉस आहे किंवा प्रॉफिट आहे या संदर्भातला लेटेस्ट डेटा मला मिळालेला नाहीये. एप्रिलमध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या मोफत वीज देण्याविषयीची विचारणा करण्यात आली होती, मोफत पाणी देण्याविषयीची विचारणा करण्यात आली होती. त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे जर का मोफत वीज दिली गेली तर डेव्हलपमेंटसाठी पुरेसा निधी शिल्लक राहणार नाही हे सांगितलं होतं. म्हणजे त्यांची भूमिका या संदर्भातली स्पष्ट होती. आरबीआयने सुद्धा त्यांच्या वार्षिक अहवालात या फ्रीबीजवरती ताशेरे ओढले होते, ज्यामुळं राज्यांची आर्थिक घडी जी आहे ही अजून विस्कटेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. आता ही भीती होती अजून विस्कटेल असाही शब्द वापरला होता. कारण काय होतं, मधले 2 वर्ष काय झालं होतं, सर्व काही बंद होतं आणि या काळामध्ये आरोग्यावरती आणि सेवा सुविधा पुरवण्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये खर्च झाला होता आणि राज्याचं उत्पन्न जे आहे हे सुद्धा खालवलेलं होतं. प्रत्येक राज्याची परिस्थिती अशीच होती. म्हणजे त्यांचं उत्पन्न जे आहे हे खालवलेलं होतं आणि खर्च जो आहे हा वाढलेला होता. त्याच्यामुळे ही परिस्थिती ओढवलेली होती. याच्यामुळेच येणाऱ्या काळामध्ये हे फ्रीबीज जे आहे याच्यामध्ये बदल होणं अपेक्षित आहे. आता दिल्ली येथे जी मोफत वीज दिली जाते याची जोरदार चर्चा होताना दिसते. पण आता 1 ऑक्टोबर पासून दिल्लीमध्ये सुद्धा मोफत वीज जी आहे हे ऑप्शनल आहे. ऑप्शनल म्हणजे तिथं असं म्हणलं जातंय की असं ग्राहकांनी स्वतःहून सांगितलं की आम्ही वीज बिल भरू शकतो, मग आमचे हे जे पैसे आहेत हे तुम्ही एज्युकेशन, हेल्थ वगैरे या ठिकाणी लावा असं ग्राहकांचं म्हणणं आहे, असं सरकारतर्फे सांगण्यात आलेलं आहे. सध्या आजच्या घडीला दिल्लीत सरसकट सर्वांना 200 युनिट पर्यंत मोफत वीज दिली जाते. तसंच जे 201 ते 400 युनिट पर्यंत वीज वापरतायत त्यांना 50%
50% अनुदान मिळतं, म्हणजे 800 रुपयांपर्यंतचं अनुदान सुद्धा मिळतं. पंजाबमध्ये सुद्धा 300 युनिट फ्री देऊ असं सांगण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी सत्ता आली. परंतु त्या 300 युनिट फ्रीचा 73 लाख ग्राहकांना थेट फायदा होणार आणि सरकारला 14,337 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. आता हा बोजा कसा भरून काढणार असं ज्यावेळेस विचारलं गेलं, त्यावेळेस सरकारकडून असं सांगण्यात आलं की ते एक्साईज, मायनिंग आणि टॅक्स कलेक्शन मधून हा बोजा भरून काढणार आहे. इन्स्पेक्टर राज ते बंद करणार किंवा ते संपवणार आणि सगळ्यांकडून अगदी व्यवस्थितपणे हे टॅक्स जो आहे हा कलेक्ट करणार आहे. आता येणाऱ्या काळामध्ये ह्या फ्रीबीजचा, म्हणजे हे जे त्यांनी त्यांच्या इथं मोफत वीज देण्यासंदर्भातलं बोललेलं आहे, याचा फायदा होतो का तोटा होतो हे समजेलच. परंतु या योजनेत बसण्यासाठी जी एकत्रित कुटुंब होतं, या सर्वांनी काय केलं तर त्यांचे मीटर जे आहेत हे स्प्लिट केले होते, असं सुद्धा अधिकारी खासगीमध्ये सांगताना दिसत आहेत. सध्या आपल्या इथं राज्यांची तूट जी आहे ही वाढत जाताना दिसते. म्हणजे त्यांचा खर्च जो आहे हा वाढत चाललेला आहे, पण उत्पन्न जे आहे हे कमी कमी होत जाताना दिसते. पंजाबमध्ये अगदी वाईट अवस्था आहे आणि आरबीआयच्या म्हणण्यानुसार राजस्थान, बिहार, केरळ आणि पश्चिम बंगाल इथे सुद्धा परिस्थिती काही वेगळी नाहीये आणि महाराष्ट्राचंही ह्याच्यामध्ये काही नाव मला सापडलेलं नाही. आता याची दुसरी बाजू आपण बघणं गरजेचं आहे. दुसरी बाजू म्हणजे फ्रीबीज वगैरे कसं चांगलं वाईट हे आपण सांगितलं, पण दुसरी बाजू फार महत्वाची आहे. निवडणुकीतील जाहीरनाम्यात केलेले वायदे पूर्ण होत नाहीत, हा आजपर्यंतचा सर्वांचाच अनुभव आहे. सत्तेवर येणारा पक्ष हा मागच्या सरकारचीच धोरणं कायम ठेवतो आणि याचा लाभ परत जे मोठे मासे आहेत त्यांनाच सर्वाधिक होतो. जे तळागाळात आहेत त्यांच्यासाठी फारच कमी असं शिल्लक राहतं. 2019-20 मध्ये केंद्र सरकारने अन्न, खतं आणि इंधन याच्यावरती 3,02,000 कोटी रुपये सबसिडीच्या रूपाने दिले होते. पण याहून दुप्पट रक्कम जी आहे, याच्या दुप्पट रक्कम जी आहे ही सवलतीच्या रूपाने आर्थिक सुस्थितीतील लोकांना कर सवलत म्हणून सुद्धा दिली होती. आता गरिबांना जी दिली जाणारी सवलत आहे त्याला रेवडी म्हणतायत, परंतु जे श्रीमंत आहेत त्यांना हीच सवलत ज्यावेळेस दिली जाते त्यावेळेस त्याला उत्तेजन असं म्हणलं जातं. म्हणजे त्याच्यामुळेच माय सबसिडी इज युअर रेवडी ही जी चर्चा मी सुरुवातीला म्हणलो ही होताना दिसतीये. तळागाळातील लोकांचा आता हे दीर्घकालीन जे काही वायदे आहेत याच्यावरती विश्वास नाही राहिलेला. म्हणजे रोजगार देऊत, गरिबी हटवूत याच्यावरती विश्वास नाही राहिलेला. त्याच्यामुळे झटपट पूर्ण होणारी जी आश्वासनं आहेत किंवा त्याचा इमिजिएट लगेच फायदा होऊ शकतो याच्यावरती त्यांचा विश्वास जास्त आहे की आणि त्याला प्रसिद्धी सुद्धा मिळताना आपल्याला दिसते. आता शेवटाकडे येताना हे लक्षात घेणं गरजेचं आहे की हे फ्रीबीज म्हणा किंवा रेवडी म्हणा हे एकंदरीत लोकशाही आणि विकास या दोघांसाठी त्रासदायक आहे. परंतु या रेवडीमुळं किंवा फ्रीबीजमुळं जवळचा फायदा नक्की दिसत असला तरी देखील विकासाला फटका बसतो का हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लक्षात येईलच. आता जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या संदर्भातलं तुमचं म्हणणं काय आहे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बोल भिडू या आपल्या युट्यूब चॅनलचे सर्व व्हिडिओज लाईक करा. आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका. धन्यवाद.